राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी बेताल आणि निषेधार्ह वक्तव्य केल्यामुळे रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध व्यक्त केला आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावर रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। तो औरंगजेब अकलूजमध्ये डेरा टाकून होता आणि आमचा औरंगजेब सुतारवाडीत डेरा टाकून बसलाय। सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्यामुळे रायगडातील अजित पवार गट राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली। रोहा नगर परिषद समोरील चौकात अलिबागच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवेंनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत निषेध केलाय। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृतीला जोडे मारून निषेध करण्यात आलाय। त्यानंतर थोरवेंच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून टाकला। पोलिसांनी हस्तक्षेप करून बनवलेल्या पुतळ्यास ताब्यात घेतले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुक्यातील आणि शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुसंख्य महिला आणि नागरिक उपस्थित होते। कार्यकर्ते आणि महिला वर्ग या ठिकाणी जमलेलो आहोत। त्या काठावर पास झालेल्या आमदारांनी एवढंच लक्षात ठेवावं, तटकरे साहेब अंगार आहे, बाकी सब अंगार आहे। या एकाच वाक्यात त्याला मी सांगतो, आता याच्या पुढे जर तटकरे साहेबांवर कुठलंही बेताल वक्तव्य त्या आमदारांनी केलं तर कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या जिल्ह्यातला शांत बसणार नाही। जशाच तसं उत्तर याच्या पुढे दिलं जाईल, हाच इशारा आज या निषेध मोर्चा निमित्ताने आम्ही त्यांना देतो। तटकरे साहेबांचा सुनीलजी तटकरे साहेब यांच्याबद्दल काल त्यांनी आक्षेपार्ह बेताल वक्तव्य केलं, अशा या गद्दार आमदाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। अशा या आमदाराला आम्ही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। तो म्हणतो की आम्ही खासदारकी लढू म्हणून, हा खासदारकी लढवायच्या लायक आहे का? आमदारकीसाठी त्याला लढवता येत नाही। आज आमचा खासदारचा साधा कार्यकर्ता त्यांनी त्याला सळो की पळो करून ठेवला आणि म्हणे चालला आम्ही खासदारकी लढवायला। हा खासदारकी लढवायच्या लायक नाहीये। अशा या आमदाराचा आम्ही धिक्कार आहे आणि जाहीर निषेध करतो। रायगड जिल्ह्यातील गद्दारांचे नेते आहेत, त्यांनी जो आक्षेप चालू केला आहे विधानसभेपासून त्यांनी ती सुरुवात केली। तर आमचे नेते रायगडचे खासदार आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचा झंझावत संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते एक छोट्याशा मतदारसंघात पाहायला त्यांच्याकडे वेळ पण नाही, त्यांची ती दखल पण घेत नाही। परंतु एक इथला सामान्य कार्यकर्ता त्यांच्या विरोधात विधानसभेला उभा राहिला आणि त्यांच्या नाकीस नऊ त्यांनी आणलं आणि तेव्हापासून ते साहेबांच्या विरोधात बोलत आहेत। तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तटकरे साहेबांनी असे थोरवे खूप खिच्यात घेऊन फिरलेत आणि त्यांनी खूप पचवलेत, त्यामुळे त्यांची दखल घेण्या एवढा तटकरे साहेबांना वेळ पण नाही। म्हणून आम्ही सांगू इच्छितो की तटकरे साहेब जे या रायगडच्या जनतेचे गळ्यातले ताईत आहेत, ते महेंद्र थोरवे जे म्हणत आहेत की मी पुढल्या वेळेस विधानसभेत किंवा लोकसभेला त्यांच्या विरोधात उभा राहीन, असं हे थोरवेला मी सांगतो की हे आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही आणि हे आयरे गैरे नतू गैरे या रायगडमध्ये उभं राहिलंय तर त्यांना निश्चित हे रायगडची जनता स्वीकारणार नाही। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTP न्यूज मराठी, रोहा, रायगड।